न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद, स्नेहा दुबे पंडित यांना वगळल्या प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी तर महानगरपालिकेचे स्पष्टीकरण। वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ए मधील नवीन कार्यालय लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे नाव महानगरपालिकेकडून का वगळण्यात आले यामागील कारण काय? त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणाचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे। आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तीव्र निषेध व्यक्त करत सखोल चौकशी करून कारवाईची मागणी आयुक्त वसई विरार महानगरपालिका यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे। मुळात वसई विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपच्या स्थानिक आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांचे नाव प्रमुख उपस्थित म्हणून नसणे हे अनेकांना खटकले आहे। राजकीय जाणकारांच्या मते ही केवळ निमंत्रण पत्रिकेतील चूक नसून भाजपमधील गटबाजीचे हे एक उघड प्रतीक असू शकते। भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे नाव वगळण्यामागे नेमकी काय कारणे आहेत याबाबत अद्याप कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही। मात्र बंद दाराआड होणारी कुजबूज आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे। दरम्यान पत्राच्या अनुषंगाने महानगरपालिकेने खुलासा करत सदर निमंत्रण पत्रिका ही अधिकृतरित्या वाटप केलेली नसून तरीही कुणाला प्राप्त झाल्यास त्या अधिकृत मानू नये, तरी संबंधित विषयांवर चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे। मात्र तूर्तता तरी या निमंत्रण पत्रिकेने वसई विधानसभा क्षेत्रातील राजकारण ढवळून काढले आहे हे नक्की। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर। बहुजन विकास आघाडीचे एजंट या प्रशासनामध्ये आहेत, त्यांचे घरगडी जे आहेत त्यांना बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या घरी भांडी घासायला पाठवण्यासाठी आम्ही आयुक्तांना सांगायला आलेलो आहोत की जे कोणी बहुजन विकास आघाडीचे एजंट या प्रशासनामध्ये बसले त्यांना सगळ्यांना त्यांच्या घरी भांडी घासायला पाठवा आणि आम्हाला प्रामाणिक आणि निष्पक्ष असलेले अधिकारी द्या, जेणेकरून वसई विरारकरांना न्याय मिळेल। गेली 25 वर्षे आणि महापालिका स्थापन झाल्यापासून हे सगळे घरगडी महापालिका प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत आहेत आणि त्यामुळे सर तुम्हाला प्रोटोकॉल माहीत नसेल तर त्या लोकांना प्रोटोकॉल काय असतो हे माहीत करून देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे। अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही। भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी या प्रशासनातल्या लोकांनी नाही निवडून दिले, या वसई विरारकरांच्या जनतेने निवडून दिलेत आणि हा वसई विरारच्या जनतेचा अपमान आहे। त्यांच्या आमदारांचं नाव नाही, खासदारांचं नाव नाही आणि त्यामुळे हे जे कोणी केलंय। आता आयुक्तांनी काल प्रसिद्धीपत्रक काढलं की आम्हाला याच्या संदर्भात आम्ही पत्रिका छापल्या नाहीत, पण मला स्वतःला पत्रिका ज्या दोन्ही आल्या, एक व्हॉट्सअपवरती आली आणि घरी हार्ड कॉपी आली, या दोन्ही महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आलेल्या आहेत, कोणी थर्ड पर्सन घेऊन आलेला नाही। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही नोव्हेंबर 2025चं परिपत्रक मी तुम्हाला देतो, त्याच्यात स्पष्ट सूचना आहेत आणि त्या सगळ्या सूचनांचा भंग ज्या अधिकाऱ्यांनी केलाय त्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणाहून उठणार नाही। आणि आता तर हे आमचे फक्त प्रमुख पदाधिकारी आले आहेत, आमचे बाकीचे सगळे कार्यकर्ते पुढच्या काही काळामध्ये येतील, संपूर्ण महापालिकेला घेराव करतील। परंतु आता आयुक्त नाही आहेत, आम्ही पूर्व आयुक्त येतील ना, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता इथे ठाण मांडून बसणार आहे। पण पत्रिका कोणी बनवली हा प्रश्न निर्माण कारण त्या पत्रिकेवरती माजी आमदार जितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, वसई विधानसभेचे राजेश पाटील यांचं नाव मुळात म्हणूनच काल आयुक्त साहेबांना आम्ही विचारलं की बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमाची पत्रिका महापालिकेने का छापली महापालिकेने, तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही पत्रिका छापली नाही। मग म्हटलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बहुजन विकास आघाडीची पत्रिका वाटण्याचा अधिकार कोणी दिला आणि मग बहुजन विकास आघाडीचा कार्यक्रम आहे तर आमदार राजन नाईक आणि माझं नाव का आहे, आम्ही तर बहुजन विकास आघाडीचे नाही आहोत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचा खुलासा आता होईल। तुम्ही पण इथे आहात, महापालिकेचे आयुक्त समजा गेले असतील तर बाकीचे अधिकारी आहेत ना, येतील ना जबाबदार अधिकारी, त्यांना आम्ही जाब विचारू आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता इथून उठणार। आपल्यासोबत यावेळेला गटनेते